मी मरायला पण भेट नाही आणि मारायला पण भेट नाही, पण जेव्हापासून आई झाली तेव्हापासून मरायला मात्र खूप भेटते. कारण की मी मेल्यानंतर माझ्या लेकरांचं कसं होईल? माणसांचं काय ते काय 2 दिवस राहून तिसऱ्या दिवशी लग्न करून देतील, पण लेकरांचं काय? लेकरं जर उघडे पडले तर त्यांना कोण पाहणार? तर माझ्यामुळे माझ्या लेकरांचं फ्युचर खराब नाही झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आज मी एवढी धडपडून राहिली वजन कमी करण्यासाठी, त्याच्या मागे लागलेली आहे तू. तर हेच एक कारण आहे. लोक मला विचारते, का गं तू एवढी एकदा त्याच्या मागे लागली, का तू एवढं त्याच्यात हे करते, इंटरेस्ट घेते, का टाइम स्पेंड करते? मला माहीत आहे त्याच्यामध्ये माझं जीवन आहे. कारण की मी पैसा लावून थकली, मला 1 रुपया हे पण हे नाही आला, सक्सेस नाही आला. बाकी सर्व घेऊन चुकलेली आहे. असं काहीच नाही की माझ्या नवऱ्याने मला पैसा लावला नसेल. भरपूर पैसा पाण्यासारखा वाहिलेला आहे. आजपर्यंत पैसा बाहेरच गेलेला आहे, तर त्याचा 1% सक्सेस नाही भेटलेला आहे. तर आता फक्त आपण चांगल्या खाण्याकडे, रोजचे एक हेल्दी डाईट, एक्झरसाइज आणि वॉटर फास्टिंग आणि थोडाफार आपण योगा वगैरे करून घेतो. त्याच्यामुळे आपल्याला 50% आपल्याला फायदा झालेला आहे गाईज. 50% विदाउट काही खर्च न लावता. 50% कशाला म्हणतात? जिथं हॉस्पिटलला एवढे पैसा वगैरे भरून मी मला 1% सुद्धा भेटला नाही, तर इथं मला बिना पैसे खर्च केला मला 50% फायदा झाला. तर मी त्यात काय इंटरेस्ट देऊ नये? माझा इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. जिथं माझा फायदा होतो तिथं खरंच आपल्या सर्वांचा इंटरेस्ट असायला पाहिजे. तर वजन कमी होते, फक्त तुम्ही व्यवस्थित रोज डिसिप्लिनच्या सोबत करा. तुम्ही ते बघा, तुम्हाला खरंच सक्सेस मिळते. एकच मिशन आहे, वेट लॉस कमी करायचं, हेल्दी जीवन जगायचं आणि सुखी राहायचं. बस. थँक्यू व्हेरी मच. बाय द वे, तुम्हाला माझ्या ह्या व्हिडिओमधून काय कळलं हे नक्की मला सांगाल. आणि व्हिडिओ माझा मात्र तुम्हाला कसा वाटला हे पण याच्यातून तुम्ही प्रतिक्रिया द्या, म्हणजे मला कळेल की मी काही बोलत आहे तुमच्यापर्यंत पोचत आहे, तुमच्या कानाने तुम्ही ऐकून राहिले. तर हे मला या व्हिडिओमधून समजणार, तुमच्या लाईक कमेंट्समधून. थँक्यू गाईज, लव यू ऑल.